पावसामुळे सरूळ इथे यशोदा नदीला पूर आलाय। यशोदा नदी दुथडी भरून वाहतीये। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राळेगाव मार्ग बंद झालाय। गेल्या 6 तासापासून हा मार्ग बंद आहे। याच अनुषंगाने आढावा घेतला एमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून पावसाने रिपरिप सुरू केली, पण आता मात्र रात्रभरात हा पाऊस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। जोरदार मुसळधार पाऊस हा रात्रभरापासून बरसतो आहे आणि अशामध्ये यशोदा नदी जी आहे देवडी आणि हिंगणघाट या दोन्ही तालुक्यांमध्ये वाहते आहे। या यशोदा नदीला मोठा पूर आल्याचं आपण पाहतोय। सध्या आपण सरूळ या भागामध्ये आहोत। या ठिकाणी राळेगाव ते वर्धा हा जो राज्यमार्ग आहे, हा राज्यमार्ग या पुरावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झालेला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने लांबच लांब पाणी जे आहे, पाणी सर्वत्र दिसून येतं आपल्याला। नागरिक आहेत, हे नागरिक या ठिकाणी आले आणि या ठिकाणावरून जात असताना हे पुलावरून पाणी वाहत असताना इथे थांबलेले आहे आणि असं चित्र असताना मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आता इथे एकूणच नागरिक सतर्क झालेला आहे। मुसळधार पाऊस पडत असताना आणखी जर हा पावसाचा जोर वाढला तर आणखी भीषण परिस्थिती होऊ शकते, जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, सरूळ, वर्धा। गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। गोंदिया